एकदम कमी साहित्यात आज आपण मस्त असं भरलेलं कारलं बनवतोय। त्यासाठी इथं मी एक पांढऱ्या कलरचं कारलं घेतलेलं आहे। ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि मधून त्याला असे कट मारायचे। आता मसाला बनवायचा आहे, त्यासाठी बारीक वाटलेले शेंगदाण्याचं कूट घ्यायचे। यामध्ये घरगुती आपला जो काळा मसाला असतो तो घालायचा आहे 2 चमचे। चवीनुसार मीठ घालायचे, हे चांगलं मिक्स करायचे आणि या कट करून ठेवलेल्या कारल्याच्या फोडीमध्ये छान असं भरून घ्यायचे। आता कढई गॅसवरती गरम केलेली आहे, थोडंसं तेल घातले त्यामध्ये। यामध्ये या मसाला भरलेल्या कारल्याच्या फोडी घालून हलक्याशा 1 मिनिटभर परतून घ्यायच्यात। नंतर शिल्लक राहिलेला मसाला यामध्ये घालून हलकंसं आणखीन परतायचे आणि 1 ग्लासभर गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचे। पाणी घालून छान असं मिक्स करायचे, एकजीव करायचे पूर्ण हे आणि झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिट हे छान असं शिजवून घ्यायचे। 4 ते 5 मिनिट शिजल्यानंतर छान मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत मी हे भरलेलं कारलं जे आहे ते सर्व केलेलं आहे। तर अशा पद्धतीने एकदम पटकन आपली कारल्याची भाजी तयार होते।